नाशिक न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। गेल्या महिन्यामध्ये नाशिकच्या सिडको परिसरात इलेक्ट्रॉनिक डीपीचा करंट पाण्यामध्ये उतरल्यानं एका सॉफ्टवेअर इंजिनियरचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती। दरम्यान अशाच घटनांची पुनरावृत्ती घडू नये म्हणून नाशिकच्या खोडेनगर आणि गरीब नवाज कॉलनी या ठिकाणच्या इलेक्ट्रिक बोर्डच्या डीपींची दुरुस्ती करण्यात यावी, तसेच गंज चढलेल्या तसेच दुरवस्था झालेल्या डीपी बदलून देण्यात याव्या या मागणीसाठी बुधवारी छावा मराठा संघटनेच्या वतीनं भारतनगर येथील महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। तसेच निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर या ठिकाणच्या डीपी यांची दुरुस्ती झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर खोडे यांनी यावेळी दिलाय। निवेदन असं दिलं का डिप्यांची जी इलेक्ट्रिकच्या डिप्या आहे त्यांची खूप अस्तव्यस्त अवस्था आहे। काही ठिकाणी वायरिंग वगैरे लिकेज आहे, काही ठिकाणी डिप्या पडलेल्या आहे। हे निवेदन दिले। आज हे निवेदन देताना असं झालं का पण याची ना म्हणजे इलेक्ट्रिक जे हे आहे साहेब आहे हे खूप निष्काळजीपणाने आणि याच्यावरणाने हे करतात आहे, तर यांनी त्वरित लवकर कारवाई करावी अशी यांना आमची विनंती आहे। आणि कसं आहे प्रत्येक टायमाला एक खोडेनगरमधली जी पांडव याची विठ्ठल मंदिराजवळ जी डीपी ती कंटिन्यू त्या सोसायटीवाल्यांची तक्रार असते का कंटिन्यू ती डीपी पेट घेत असती, पण याच्यावर कुठल्या इलेक्ट्रिकवाला किंवा कुठले इलेक्ट्रिकचे साहेब कोणी लक्ष देत नाही आणि त्यांनी ही त्वरित कारवाई करावी, नाही तर छावा मराठा संघटना हे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। खोडेनगर आणि गरीब नवाज कॉलनीसह या ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसरात देखील डीपींची अत्यंत दुरवस्था झाली आहे। पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे या ठिकाणी करंट पाण्यामध्ये उतरून मोठा अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये। याचबरोबर या ठिकाणी अनेक लहान मुले देखील खेळत असतात। यामुळे खबरदारी म्हणून आता तरी महावितरणाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्थानिकांच्या जीवाशी होत असलेला खेळ थांबवावा आणि या डीपी दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय। यावेळी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर खोडे, छावा वाहतूक संघटना जिल्हाध्यक्ष जावेद शेख, नाशिक संपर्क प्रमुख संतोष चव्हाण, मुस्ताफ शेख यांसह छावा संघटनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।